नमस्कार. वुमेन्स डे नुकताच झाला आणि त्या दिवसाच्या काही खास आठवणी आज मी तुमच्यासोबत शेअर करते. आम्ही सगळ्या मैत्रिणींनी मिळून वुमेन्स डे खूप उत्साहात साजरा केला. त्याची तयारी, डान्स, गेम्स आणि खूप मज्जा मस्ती आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. चला तर मग बघूया. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कार्यक्रम सुरू होण्याआधीच आमच्या सगळ्या मैत्रिणींची तयारी सुरू होती. कोणी सुंदर रांगोळी काढत होतं, तर कोणी फुगे फुगवून सजावटीची तयारी करत होतं. सगळ्यांचा उत्साह पाहून वाटत होतं की आजचा दिवस खरंच खास होणार आहे. आणि त्यातला महत्त्वाचा आणि मजेशीर भाग म्हणजे फेटे बांधून घेण्याचा. सगळ्या मैत्रिणींनी फेटे बांधले आणि काही बांधून घेत आहेत. आणि या लहान लहान मुलींचा उत्साह बघा, कसल्या सुंदर दिसतायत ना. खरं तर आज रंगपंचमी देखील होती. पण आम्ही रंग खेळायला प्राधान्य न देता अशा प्रकारच्या मौजमजेला प्राधान्य दिले. कार्यक्रमाच्या ठिकाणी ही असली लगबग सुरू होती. सगळ्यांची फेटे बांधून झाले की नाही हे बघण्याची जबाबदारी ऑर्गनायझरची. म्हणून मी फेटा बांधेपर्यंत इकडे यांनी फोटो काढायला घेतला. मग माझा बिना फेट्याचा फोटो आला. पण त्यानंतर मात्र मी माझा फेटा बांधून घेतला आणि वातावरण बघा कसे रंगतदार झाले आहे. यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली ती दीप प्रज्वलनाने. ज्ञान, शक्ती आणि सकारात्मकतेचं प्रतीक असलेला हा दिवा लावून वुमेन्स डे कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर सुरू झाली गणेश वंदना. इथे कुणीही प्रोफेशनल डान्सर नाही हं. शाळेनंतर कदाचित पहिल्यांदाच अशा प्रकारचे गणेश वंदनाचे नृत्य मी केले असणार. डान्सचा जल्लोष, सगळ्या मैत्रिणींनी इतके छान डान्स केले की वातावरण एकदम उत्साही आणि आनंदी झाले. फक्त डान्सच नाही, तर आम्ही मजेशीर गेम्स आणि उखाणे स्पर्धा देखील घेतली. आकर्षण म्हणजे कोण जास्त वेळ हसणार याची सुद्धा स्पर्धा लावलेली होती. आम्हा स्त्रियांच्या आयुष्यात जबाबदाऱ्या खूप असतात. घर, कुटुंब, कामं, मुलं सगळ्यांची काळजी घेताना त्या स्वतःसाठी वेळ काढायलाच विसरतात जणू. पण कधी-कधी अशा छोट्या भेटी, एकत्र बसून केलेलं हसणं, गप्पा आणि थोडीशी मजा-मस्ती मनाला खूप मोठा आनंद देऊन जाते नाही? कारण स्त्री फक्त जबाबदाऱ्या सांभाळणारी नाही, ती आनंदाने जगण्याचा पूर्ण हक्क असलेली व्यक्ती आहे. म्हणूनच अशा छोट्या-छोट्या भेटी होत राहू देत. मैत्री, हसू आणि आनंद कायम असू देत. कारण स्त्री हसली तर घर हसतं आणि घर हसलं तर संपूर्ण समाज आनंदी होतो. बरोबर ना? इतक्या मजेनंतर आली लंचची वेळ. आजच्या मेनूमध्ये होता गरमागरम पावभाजी आणि गोड जिलेबीचा बेत. सगळ्यांनी एकत्र बसून जेवणाचा आनंद घेतला. त्यानंतर परत नाचगाणे झाले आणि अशा प्रकारे महिला दिन खूप आनंदात आणि उत्साहात पार पडला. जे गेममध्ये जिंकले त्यांना सुद्धा भेटवस्तू देण्यात आल्या. सगळ्या मैत्रिणी एकत्र आल्यामुळे हा दिवस अजूनच खास झाला. जर तुम्हाला आमचा हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला यातला कुठला पार्ट जास्त आवडला. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.